मित्रांनो, बौद्धन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा। आता सध्या ही दोन बैल बघताय, श्री बाळासाहेब वामन कदम बौद्धन यांची ही दोन बैल आहेत। हा आता ही जी नवीन घेतलेला आहे तो हा बैल आहे। अतिशय देखणा सुंदर आणि अप्रतिम असा हा बैल आहे। त्यांना आणलेला आहे श्री सातारचे श्री उत्तमराव पाटील सातारा यांच्याकडून हा बैल आणलेला आहे। तर आता 6 महिन्याचा साधारण हा खोंड बडाव आहे। अप्रतिम असं त्याला शेड आहे। त्याचं कपाळ, शिंग, कान, डोळे, नाक असं अप्रतिम, तळ, खोर, पाय, बेंबाट असं अप्रतिम असा हा बैल आणलेला आहे बौद्धनच्या रथासाठी। आणि हा त्यांचा घरचाच आहे। ह्या बैलानं 2-4 वर्ष झालं त्यांच्याकडे। पहिला अंडील होता, आता बडावलेलं साधारण 1-1.5 वर्षाचा बडाव आहे हा अप्रतिम असा। आता आपण मालकांशी चर्चा करणार आहोत। नमस्कार भाऊ। नमस्कार। आता ही आपली खरेदी झाली बौद्धन बघण्यासाठी, तर कशी काय, आता कुठपर्यंत, कधी केली, काय? आता याला 1 वर्ष झालं, त्याला आता 8 दिवस झाले। होय, कुठनं आणला काय बैल? तो सातारवरून आणलाय पलीकडचा। आता ह्याच्या अगोदर आपण किती बाजार केलते काय 2-3 बाजार केलते। बर, बैल आता ह्यो आपला घरचा बैल आहे, तो लय मोठा आहे। हा घरचा आहे आणि आता हा खोंड आहे, साधारण नवीनच बडावं। तर आता ही जुळणार का झोपल्यानंतर, माग पुढं होणार कसं? थोडस होणार अशी मागं पुढं। मग आता बैल मोठ्या मापाची भेटत नाही, त्याचं कारण काय? तर आता आपल्याकडे बैल होऊन गेली, गेली की तुमच्या काळात एखादा बैल आवडणारा किंवा लय दिवस तुमच्या दावणीला होता, घरची बैल बरीच होती होती त्यातली 1-2 बैल सांगा आम्हाला। ते बैलांचे ते फोटो आहेत घरात। होय, बघायला असले तर साधारण किती वर्ष? ते माणिक माणिक त्या बैलानं आपल्याकडे किती दिवस काढले? ते घरचीच होती आपली, त्यांचं घरची कोंड होती, घरची जवळजवळ 22-23 वर्ष होती। होय, आणि आता आपली घरची एक वाकडे शेंगाचा होता, एक 10-15 वर्ष मागे, 10-12 वर्ष आली असते। ते एक्सपायर झाला। त्या बैलाचं काय नाव? लाडक्या घरचाच आपण। हा घरचा। त्या बैलानं बघा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। हो, आता पहिला एखादा बैल तुमच्यात होऊन गेलेला किंवा त्याचं नाही, तशी जवळजवळ 4-5 बैल झाली चांगली की ज्यांना बौद्धनच्या रथाला बी चांगल्या पद्धतीनं काम केलं, चांगली झाली। बरं, कामा कसं काय होता? कामाला एकदम 1 नंबर, घरची कामं सगळी कामं घरची। बरं, आता ट्रॅक्टरचं काय, ट्रॅक्टर आल्यात, काय तुमचं म्हणणं? आता ट्रॅक्टरमुळे एवढं काम नाही त्यांना, बैलांना पहिल्यासारखं काम नाही एवढं, बऱ्यापैकी कमी झाले काम। किरकोळ काहीतरी आपलं पाळी टाकणे, कुठं मोकळी वावर तयार करणं हेच। आता आहोत कधी आपण झोपलोय का? नाही झोपलो तर गेल्या वर्षी बैलावर ते काय होतं अजून इथंच आहे। हा, काय इथंच आहे, बैलावर बी अजून माणसं म्हणजे हौसनं बैल झोपतो अजून। बरं, ह्या वर्षी बौद्धनची यात्रा 2025 येणार आहे, तर त्याची तयारी कशा पद्धतीने चालली? आता बैल हा तयार आहे, आता हा बैल किती दिवसात तयार होणार? त्याला तयार व्हायला 7-8 महिने जातील जवळजवळ। होय, पण जत्रेपर्यंत तुम्ही आणणार हाताला बऱ्यापैकी? तेवढं काय येईल तेवढा येईल हातालाच। त्याला सराव देणार कधी? लाकूड बिकूड झोपणार अजून 8-10 दिवसानं, 8-10 दिवसानं तयारी। माहे पौर्णिमेपासून आपली तयारी बौद्धनच्या रथाची चालू होती। बरं, आता बैल कुठनं आणला, कसं काय आणला, काय बघितलं बैलाचं? आम्ही 2 महिने झालं फिरत होतो ह्या बैलासाठी। बर, काय शेवट नागठाणचा बाजार झाला, काय परत तुमचा पुशेगावचा झाला, आणि सातारमध्ये आल्या होता आम्ही हा बैल आणला। काय आम्हाला पसंत पडला म्हणून देवाच्या कामासाठी। काय आमच्याकडे रथ असतो मोठा बगाड म्हणून बौद्धन गावात, काय रंगपंचमी दिवशी असतं, काय त्या दिवशी सर्वांनी बघायला या।
ह्याच्या अगोदर आपण लय बैल तुमच्या कारकिर्दीत होऊन गेली. हो गेली काय. त्यातला तुमच्या दावणीत एक दोन बैल जवळजवळ मरण पावली म्हातारी होऊन की त्यांना बगाडात किंवा तुमच्या रथात लय काम केलं. होय. त्यातली एक दोन बैल सांगा आम्हाला. आमच्या एका बैलाचं नाव होतं माणिक म्हणून. बर. लाल भडक बैल होता काय. त्याला बावधनात जोड नव्हता. आम्ही 2-2 बैला जो रथ आणलाय गावात मध्ये तुमच्या काळामध्ये. आमच्या काळामध्ये. आणि त्याच्या पद्धतीनेच आम्ही आता बैल पाळलेत अजून अशी. आणि शेतीकाम पहिलं शेतीकाम लय होतं बैलाला. भरपूर शेती काम होतं. 20 एकरची शेती करत होतो त्या काळात. आता ट्रॅक्टर आले त्याचा काय बदल जाणवतोय का. फक्त बैलांना आता कामं कमी आहेत काय. ट्रॅक्टर जास्त झाल्यामुळं कामं कमी आहेत बैलांना आता काय. आता बैल कायम तुमची चांगली तब्येतीने सुदृढ असतात त्याचं कारण काय. काय रतीब देता. रतीब आम्ही गहू किंवा फलटणी पेंड काय असे 2 पद्धतीचं मिक्स करून रतीब देतो त्यांना आम्ही. 12 महिने रतीब. 12 महिने रतीब. बरं आता जत्रा आपली जवळ राहिली. किती दिवस राहिली यात्रा. 1 महिना राहिली फक्त. बरं आता काय तयारी करून घेणार बैलांच्याकडून. ह्या नव्या बैलाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या. आता आम्ही त्याला गहू देणार काय. परत आणखी पेंड देणार. शेंगदाणा पेंड देणार काय. त्याशिवाय त्याची तब्येत तयार होणार नाही काय. तेवढं खाल्लं थोडं खाल्लं म्हणजे ते तयार होईल. रतीब देणार. आणि आता सराव काय करून घेणार त्याच्याकडून काम. शेतीची काय काय वावरं मोकळी आहेत आता. बर. हळदीची वावरं मोकळी आहेत. त्यांना फनायचं पाळ्या घालायच्या कुठं भैमुख पेरायचं काय. हे काम आम्ही आता बैलावर करणार सगळी. म्हणजे थोडक्यात बैलांच्याकडून कस पूर्ण करून घेणार जत्रासाठी की आपला बैल तिथं चांगलं काम करावं. रथ ओढावं चांगल्या पद्धतीनं. बरोबर आहे. माझ्याकडे घरच्या गायींची बैल मी कधी एखाद आणली नव्हती काय. 16 वर्ष बैल होता तो काय. आदत वयापासून बगाड ओढत होता तो. शेवट तो घरीच मेला. आणि मी आतापर्यंत घरच्याच गायींची बैल वापरली. एवढी जोडी माझी एकाची आहे आता. आताची ही 2 बैल. ही 2 बैल जी आहेत ना एवढीच एकाची आहेत. पहिल्यापासून घरच्या गायीची बैल. घरच्या गायींची बैल मी 50 वर्षात माझी एवढीच जोडी एकाची. कारण आता गाय नाहीत ना. आता म्हशी येते त्याच्यामुळे एवढी जोडी एकात घेतली. तुमच्या काळात एक बैल होऊन गेलेला त्या बैलाचं एखादं नाव सांगा आम्हाला. तो बैल लय तुमच्याकडे म्हणजे. माणिक म्हणून त्याचं नाव होतं. तांबडा बैल होता लाल भडक. घरच्या गायचा. त्याला बावधनात जोड नव्हता. किती वर्ष धुरी ओढली त्यानं. 5 वर्ष धुरी ओढत होता. आदत वयापासून पुढं काय परत बडावलं मी कायम धुरवीला घालायचं त्याला धुरवीशिवाय जपायचं नाही. बरं आता आपली बैल कुठं असतात झोपाय. खाली 15 सडकाच्या खाली असतात. वावरात नंबर. वावरात काय रस्त्याला नसतात. साधारण किती वाजता बैल आपली झोपली जातात तिथं. सरासरी आमची 10च्या दरम्यान बैल झोपली जातात. आम्हाला 4था. आतापर्यंत बैल किती झाली त्या बैलांची नावं सांगा आम्हाला. पहिला माणिक 1 झाला. नकरा 1 झाला काय. आणि लाडक्या म्हणून 1 झाला. आणि आता ही नवीनची आता आणलेली ही 2 बैल. एकाचं नाव हे बाबराव होय. आणि एकाचं नाव हेरा ठेवलोय आता आम्ही नवीन आणलेल्या बैलाचं. बर. म्हणजे जोराची बैल झालेली ही 3 तुमच्या आयुष्यामध्ये चांगली बैलांना काम केलं. अजून तशीच पाळल्यात. काय मी आहे तर अशीच बैल पाळणार. चाल. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल आभारी. धन्यवाद.